तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आयफोनची ॲपल आय डी कशी क्रिएट करायची. चला तर बघूया स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिले क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर सिंपली आपल्याला याच्यामध्ये आयफोन आय डी क्रिएट असं नाव टाईप करायचं आहे. तर सेकंड नंबरची लिंक आहे हाऊ टू क्रिएट अ न्यू ॲपल अकाउंट. याच्यावरती क्लिक करून घेऊया. मित्रांनो, नवीन टॅब ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला चेक इफ यू ऑलरेडी हॅव ॲपल अकाउंट ऑर नॉट या ब्लू लिंक वरती क्लिक करून घ्यायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसत आहे अकाउंट apple.com. या ब्लू लिंक वरती क्लिक करून घ्या. तर इथे बघू शकता पुन्हा एकदा नवीन एक टॅब ओपन झालेला आहे. तर मित्रांनो, वरती जे ॲपल अकाउंट नाव दिसतंय ना, तिथे क्लिक करून आपल्याला क्रिएट युअर ॲपल अकाउंट या ऑप्शन वरती जायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम विचारलेलं आहे. सगळ्यात पहिले तुम्ही इथे तुमचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकून घ्या. त्यानंतर इथे मित्रांनो तुमची डेट ऑफ बर्थ ती पण इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जीमेल आय डी टाकायचा आहे. त्याच्याच खाली तुम्ही पासवर्ड सेट करणार आहात. पासवर्ड सेट करताना एवढा स्ट्रॉंग पासवर्ड सेट करायचा आहे की कमीत कमी 8 कॅरेक्टर पाहिजे. त्याच्यानंतर मला कमीत कमी त्याच्यामध्ये एक नंबर पाहिजे. त्याच्यानंतर काही सिम्बॉल वगैरे, स्पेशल कॅरेक्टर वगैरे, असं एक तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे. नंतर खाली इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच खाली कॅपचे कोड आहे, तर कॅपचे कोड याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्या. त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्या जीमेल अकाउंटवरती एक OTP येणार आहे, तर तो OTP तिथे टाईप करून घ्यायचा आहे. तुमचा ईमेलचा OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे. तर मोबाईलवरती आलेला OTP पण इथे इन्सर्ट करून कंटिन्यू करायचा आहे. तर मित्रांनो, फायनली आपलं इथे ॲपल अकाउंटचा ID पासवर्ड क्रिएट झालेला आहे. आता तुम्ही तुमच्या त्या आयफोनमध्ये हा ॲपल ID लॉग इन करू शकता आणि ॲप स्टोअर यूज करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.